गतवर्षीच्या गाळप हंगामामध्ये माजलगाव मतदारसंघासह जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्याच्या ऊसाला केवळ 2,775 रुपये भाव दिलेला आहे। खरं तर या भावाच्या लढाईमध्ये साखरेला 40 रुपये किलो आणि 4,000 रुपये क्विंटल भाव असल्याचं कारण सांगून ऊसाला भाव देण्याचं टाळलेलं होतं। शेतकऱ्यांनी 2,775 रुपयाला टन प्रमाणे कारखान्याला ऊस गाळपासाठी दिला, परंतु कारखानदारांनी 14 दिवसात ऊसाचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केले नाहीत। अनेक दिवस शेतकऱ्याला चक्रा मारायला लावल्या। तसेच ऊसतोड कामगार ठेकेदार यांना देखील त्या ठिकाणी त्यांच्या कामाचे पैसे दिले नाहीत। केवळ साखरेला भाव नाही हे कारण सांगून त्यांनी कोणाचेही पैसे देण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ केली, उशीर केला आणि साखर मात्र गोदामात ठेवली। अलीकडे सर्व साखर कारखान्याची साखर गोदामात असताना साखरेचे प्रचंड भाव वाढले। आज साखर 75 रुपये किलो म्हणजेच 7,500 रुपये क्विंटल या प्रमाणात जात आहे। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याकडून तुम्ही 4,000 रुपये क्विंटलचा भावाचं कारण सांगून 2,775 रुपये दरानं ऊस नेलेला आहे, परंतु आता त्याच्यामध्ये तब्बल 35 रुपयाची वाढ किलो मागं झालेली आहे आणि क्विंटल मागं 3,500 रुपयाची वाढ झालेली आहे। या परिस्थितीमध्ये जो काही कारखान्याला झालेला फायदा आहे, आज कारखान्याकडे साखर असून ती साखर विक्री केल्यानंतर कारखान्याला जो प्रचंड फायदा होणार आहे, नफा होणार आहे, या नफ्यावर या कारखानदारांचा डोळा आहे आणि या कारखानदाराचा असा डाव आहे की हे सगळे जे काही साखर आहे ती साखर विकलेली दाखवून ह्या नफा जो आहे तो पूर्ण नफा गडप करण्याचा त्यांचा डाव आहे आणि हा डाव शेतकरी कामगार पक्ष कदापि यशस्वी होऊ देणार नाही। कारण आमचं म्हणणं आहे की जर साखर 40 रुपये होती म्हणून आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी 2,775 रुपये भाव दिला, आज साखरेचे भाव प्रचंड वाढलेले आहेत। त्या ठिकाणी 75 रुपये किलो साखर झालेली आहे, म्हणजे 7,500 रुपये क्विंटल झालेली। त्याच्या प्रमाणात जर बघितलं तर आम्हाला वाढीव 2,500 रुपयाचा हप्ता मिळणं गरजेचं आहे, परंतु काही साखर अगोदर विकली असेल किंवा इतर काही खर्च झाला, आम्ही या ठिकाणी सरळ मनानं किंवा सरळ ह्यानं 1,500 रुपयाचा अंतिम भाव या ठिकाणी या कारखानदाराला मागत आहोत। आणि जर कारखानदारांना 1,500 रुपयाचा अंतिम भाव दिला नाही तर येणाऱ्या काळामध्ये हे साखर त्या ठिकाणी जिल्ह्याच्या बाहेर जाऊ दिली जाणार नाही, हा इशारा देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी निवेदन उपविभागीय अधिकारी साहेब यांना दिलेलं आहे आणि या निवेदनाची दखल घेऊन प्रशासनानं आमच्या मागण्या मान्य नाही केल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येणार। शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो। शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो। किती मिनिटं